Hello friends. Now we have to consider topic number 8.12, energy stored in a capacitor. या टॉपिकमध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही अभ्यासायचे आहे डायग्राममध्ये काय दिसतंय तुम्हाला? कपॅसिटर चार्ज्ड बाय DC सोर्स. कपॅसिटर दिलेला आहे आणि खाली व्होल्टेज. ॲनिमेटेड डायग्राम पण तुमच्यासमोर आहे, ती पण व्यवस्थित बघा. So consider a capacitor of capacitance C being charged by DC source of V volt. जे की फिगरमध्ये तुम्हाला दिसतच आहे. During the process of charging, let Q be the charge on the capacitor and V be the potential difference between the plates. Hence, Q equal to C equal to Q upon V, किंवा त्याला आपण काय म्हणणार, Q डॅश अपॉन V. A small amount of work is done if a small charge dq is further transferred between the plate. आता काय म्हटलेलं आहे बघा वरच्या स्टेपमध्ये, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चार्जिंग, जेव्हा कपॅसिटर हा चार्ज होत असेल त्यावेळेस Q हा चार्ज असणार आहे कपॅसिटरवरचा आणि व्ही असणार आहे कपॅसिटरच्या दोन प्लेट्समधलं पोटेन्शियल डिफरन्स. तर अशा वेळेस आपल्याला कपॅसिटी ऑफ कपॅसिटर C बरोबर भेटेल Q डॅश अपॉन V. आता जेव्हा स्मॉल चार्ज DQ हा ट्रान्सफर करायचा आहे त्यावेळेस जे वर्क डन परफॉर्म होणार आहे तेही स्मॉल अमाऊंटमध्ये असणार आहे. अ स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क इज डन इफ अ स्मॉल चार्ज DQ इज फर्दर ट्रान्सफर्ड बिटवीन द प्लेट्स, देन दॅट वर्क डन DW इक्वल टू VDQ. व्हीची किंमत तयार केली वरच्या फॉर्म्युल्यावरून Q डॅश अपॉन C. तर DWचा फॉर्म्युला भेटला Q डॅश अपॉन C इंटू DQ. टोटल वर्क डन इन ट्रान्सफरिंग द चार्ज. आता जे DWचं इक्वेशन आपण काढलेलं आहे वरच्या स्टेपमध्ये, त्याला जर इंटिग्रेट केलं तर DWचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला भेटणार आहे टोटल वर्क डन इन ट्रान्सफरिंग द चार्ज. W इक्वल टू इंटिग्रेशन DWची किंमत काय टाकायची? Q डॅश अपॉन C इंटू DQ. इंटिग्रेशनचं लिमिट लोअर आहे 0 आणि अप्पर लिमिट आहे कॅपिटल Q. 1/C कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशनच्या बाहेर लिहायचा. मग आता इंटिग्रेशनमध्ये काय येईल? Q डॅश इंटू DQ. इंटिग्रेशन सॉल्व केलं तर Q डॅशचं उत्तर आलं Q डॅश स्क्वेअर बाय 2. लिमिट पुटअप केले 0 टू प्लस Q आणि किंमत पुटअप केली अप्पर लिमिट, त्यानंतर एकदा पुटअप करायची आहे लोअर लिमिट. लोअर लिमिट 0 आहे त्यामुळे प्रश्नच येत नाही. तर फायनल उत्तर जे भेटलं डब्ल्यूचं ते आहे 1/2 Q स्क्वेअर अपॉन C. And this work done is stored as electrical potential energy U of the capacitor. निश्चितच हे जे वर्क डन परफॉर्म झालेलं आहे 1/2 Q स्क्वेअर अपॉन C, it is stored as electrical potential energy U of capacitor. This work done can be expressed in different forms, जसं की U बरोबर 1/2 Q स्क्वेअर अपॉन C इज इक्वल टू 1/2 CV स्क्वेअर, कारण Q बरोबर काय आहे CV, इज इक्वल टू 1/2 QV.
अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये यू म्हणजे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी आपल्याला मांडता येणार आहे. त्यानंतर घेत आहोत आपण ह्या चॅप्टरवर आधारित अनसॉल्व एक्झाम्पल्स. तिसरं, अ डायपोल विथ इट्स चार्जेस -q and +q located at the points 0, -b0 and 0 plus b0 is present in a uniform electric field E. The equipotential surfaces of this field are planes parallel to YZ planes. Number first, what is the direction of the electric field E? Number second, or B, how much torque would the dipole experience in this field? बघा, डायग्राम आपण दिलेल्या एक्झाम्पलवरून तयार केली, ती तुम्हाला दिसतेच आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड आणि हाऊ मच टॉर्क वुड द डायपोल एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. पहिला पार्ट आपण या ठिकाणी फाइंड आउट करायचं नाही, कारण तो तुम्हाला ह्या वर्षीच्या सिलेबसला नाही आहे. दुसरा पॉईंट म्हणजे टॉर्क आपण फाइंड आउट करू. सो द इलेक्ट्रिक फील्ड इज अलॉंग एक्स ॲक्सिस परपेंडिक्युलर टू वाय झेड प्लेन. तर आपल्याला टोचा फॉर्म्युला काय भेटेल? PE sin थिटा. मग P म्हणजे काय आहे? Q × 2L. थिटाची किंमत 90 आणि E ॲज इट इज. सो 2Q × 2B. आता L घ्या का B घ्या सारखंच आहे. या ठिकाणी आपण माहिती घेताना ती B आहे, बरोबर. Lची किंमत B दिलेली आहे, तर ती कन्सिडर करावी लागेल. सो वी हॅव टो इक्वल टू PE sin थिटा म्हणजेच Q × 2B × sin 90 × E. sin 90ची किंमत आहे 1. तर उत्तर काय आलं तुमचं? टो इक्वल टू 2QBE. पुढचं एक्झाम्पल, 3 चार्जेस -Q +Q and -Q are placed at equal distance on straight line. If the potential energy of the system of the 3 charges is 0, then what is the ratio of QS to Q? Figure पहा. Potential energy of a 3 charges system is given by. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला इक्वल टू 1/4πε0 इन ब्रॅकेट Q1 Q2 अपॉन R12 प्लस Q1 Q3 अपॉन R13 प्लस Q2 Q3 अपॉन R23. बरोबर आहे. 3 चार्जेस आहेत ना, म्हणून तिघांचं कॉम्बिनेशन. 1/4πε0ची किंमत असते 9 × 10⁹. पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे 0 फ्रॉम फिगर. सो वी हॅव 0 इक्वल टू 9 × 10⁹ इन ब्रॅकेट -Q × -Q अपॉन अल्फा प्लस -Q × -Q/2 अल्फा प्लस कॅपिटल Q × -Q अपॉन E, किंवा त्याला अल्फा म्हणा, इक्वेशन 1. सो वी हॅव 0 इक्वल टू 1/Q इन ब्रॅकेट -Q × 2 प्लस Q² अपॉन अल्फा -Q × कॅपिटल Q. जर सॉल्व केलं तर भेटणार आहे -2QQ -Q² / 2.
सो 2q इंटू स्मॉल क्यू इक्वल टू क्यू स्क्वेअर बाय 2. तर क्यू ॲज टू स्मॉल क्यू याची किंमत भेटेल तुम्हाला 1/4. बघा तिथे लिहिताना थोडंसं चुकून 1 लिहिलं गेलं आहे, तर ते उत्तर आहे 1/4. पुढचं एक्झाम्पल आहे, अ कॅपॅसिटर हॅज सम डायलेक्ट्रिक्स between its plates and the capacitor is connected to DC source. The battery is now disconnected and then the dielectric is removed. State whether the capacitance, the energy stored in it, the electric field, charge stored and voltage will increase, decrease or remains constant. सगळ्यात पहिले घेऊ आपण बॅटरी इज डिस्कनेक्टेड. सो चार्ज क्यू विल रिमेन्स कॉन्स्टंट. सो CM इक्वल टू AK ε0/D. सो C air इक्वल टू A सिग्मा 0 A ε0/D. आता C air काढून घेऊ. 1/K CM. K इज ग्रेटर दॅन 1. तर अशा वेळेस केची किंमत काय निघते, ग्रेटर दॅन 1 येते. तर त्यावेळेस मात्र सीची व्हॅल्यू ही डिक्रीज होणार आहे, कारण क्यू इक्वल टू CV आणि CV हा रेशो काय असतो, नेहमीच कॉन्स्टंट. सो V इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/C. जसं पोटेन्शियल वाढणार आहे त्या प्रपोर्शनमध्ये कपॅसिटी कमी होणार आहे. तर ते कसे आहेत, एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. सो इलेक्ट्रिक फील्ड E इक्वल टू V/D. मग ज्यावेळेस ईची व्हॅल्यू वाढेल अशा वेळेस व्हीसुद्धा वाढणार आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड इंक्रीजेस. एनर्जी U इक्वल टू 1/2 QV. ॲज U increases V also increases. So potential energy increases. Find the ratio of potential differences that must be applied across the parallel and series combination of two capacitors C1 and C2 with their capacitance in the ratio 1:2, so that the energy stored in these two cases becomes the same. बघा, दिलेल्या माहितीनुसार C1/C2 हा रेशो निघतो 1/2 दिलेलाच आहे प्रश्नात. दॅट इज इट गिव्स C2 इक्वल टू 2 टाइम्स C1 आणि काय काढायचं आहे, V1/V2. सो एनर्जी इन सिरीज कॉम्बिनेशन इज इक्वल टू एनर्जी इन पॅरलल कॉम्बिनेशन. फॉर्म्युला टाकू, 1/2 CS V1² इक्वल टू 1/2 CP V2². 1/2 गेट कॅन्सल. C1 C2/C1 plus C2 into V1² is equal to C1 plus C2 into V2². So C1 into twice C1 upon C1 into twice C1 into V1² equal to C1 plus twice C1 V2². टर्म्स रिअरेंज केल्या बरोबर आहे, तर आपल्याला भेटणार आहे V1² अपॉन V1² इक्वल टू 2/2 V2² अपॉन V1² इक्वल टू 2/2 9. So we have V2 upon V1 equal to √2/3. दोघं साईडचं वर्गमूळ घेतलं. नेक्स्ट, the two charges of magnitude -4Q and +2Q are located at points 2A 0 and 5A 0 respectively. What is the electric flux due to the charges through the sphere of radius 4A with its center at the origin? डायग्राममध्ये तुम्हाला दिसतच आहे, एक्स ॲक्सिसवरती आणि वाय ॲक्सिसवरती काय चार्जेस घेतले आहेत ते त्यांच्या पोझिशन्स दिसत आहेत. सो बाय गॉसिस थेरम, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दी स्पियर इज इक्वल टू 1/ε0 into charge
एक्सरसाइज. सो 1/ε0 इंटू -4q. सॉल्व केलं उत्तर भेटणार आहे -4q/ε0. नेक्स्ट, a 6 microfarad capacitor is charged by 300 V supply. If it is then disconnected from the supply and is connected to another uncharged 3 microfarad capacitor, how much electrostatic energy of the first capacitor is lost in the form of heat and electromagnetic radiation. फिगर काढून घेतली. C1 दिलेला आहे 6 मायक्रोफॅरेड म्हणजे 6 × 10⁻6 फॅरेड. V1 दिलेला आहे 300 व्होल्ट. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे E इनिशियल इक्वल टू 1/2 C1 V1 स्क्वेअर बाय लॉ ऑफ कॉन्स्टंट रेशो ऑफ चार्ज Q इक्वल टू Q1 + Q2. किमती पुटअप करू. C1 V1 इक्वल टू C1 V + C2 V. याच्यावरून V काय आला C1 V1/C1 + C2. किमती टाकू. 6 × 10⁻6 × 9 × 10⁻2/9 × 10⁻6. So we have 1000 volt. So EF इक्वल टू 1/2 CP V स्क्वेअर. लॉस कसा काढला जाईल तर लॉस बरोबर EL - EF. किमती टाकू. 1/2 C1 V1 स्क्वेअर मायनस 1/2 इन ब्रॅकेट C1 + C2 R स्क्वेअर. किमती टाकल्या. 1/2 × 6 × 10⁻6 × Q 9 × 10⁻14 मायनस 1/2 × Q × 10⁻6 स्क्वेअर इंटू 1/2 10⁻4. सॉल्व केलं तर भेटणार आहे 27 × 10⁻2 मायनस 18 × 10⁻2. सिंपल वजाबाकी केली तर उत्तर भेटणार आहे 9 × 10⁻2 आणि एनर्जी आहे तर याचा युनिट जूल. मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण थांबू.